नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी फ्लॅट ओपन झाली 23,168ला आणि 23,132चा लो बनवून अर्ध्या तासामध्येच 23,240 हिट केले आणि सस्टेन राहिली। त्यानंतर साधारण 10:25 23,280 ब्रेक केले आणि 1च्या सुमारास 23,400 हिट केले। त्यानंतर पुन्हा डाऊन मूव्ह घेत 23,280 पर्यंत मुवमेंट दिली आणि पुन्हा 23,390 जवळ येऊन 23,350ला क्लोज झाली। एकंदरीत आपण वर्तवल्याप्रमाणे निफ्टीने 23,240 क्रॉस करून सस्टेन राहिली आणि 23,390 हे आपले पहिले टार्गेट हिट केले। विकली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल दिली आहे। ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला आहे। तरी देखील 23,570 ही एक महत्त्वाची लेवल आहे। ती जर क्रॉस झाली तर निफ्टी 24,100 लवकरच हिट करेल आणि येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये 24,800 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तसंच विकली बेस 21,960 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। डेली टाइम फ्रेममध्ये बघितले तर 23,490 ही एक महत्त्वाची लेवल आहे। तसेच 22,970 हा एक सपोर्ट आहे। मंडेला मे बी निफ्टी थोडा पॉज घेईल आणि नंतर अपसाईड मूव्ह करेल। आता इंट्राडेसाठी बघितले तर 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये 23,390 ही एक की लेवल आहे। तसेच 23,490 ही पण महत्त्वाची लेवल आहे। जर 23,490 क्रॉस झाले आणि निफ्टी सस्टेन राहिली तर 23,570 हा एक अपसाईड हडल आहे। तोही जर क्रॉस झाला तर 23,640 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। तसेच जर एक डाऊन मूव्ह झाली तर 23,280 ते 23,240 हा एक डिमांड झोन आहे। तेथे प्राइस ॲक्शननुसार ट्रेड करावा लागेल। ओव्हरऑल निफ्टी विकली पॉझिटिव्ह, डेली पॉझिटिव्ह आहे। सो आपला व्ह्यू बाय ऑन डिप्स असणार आहे। परंतु 30 मिनिट टाइम फ्रेममध्ये निफ्टी साईडवेज मूव्ह करत आहे। सो ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसारच करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।